₹1 पीक विमा योजना बंद, शेतकऱ्यांना बसणार आर्थिक भुर्दंड. 2013-14 पासून विमा योजना चालू झाली. त्यानंतर 2016 मध्ये त्याचे रूपांतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत झाले. 2023 पासून सरकारने ₹1 पीक विमा योजना लागू केली. मात्र आता या योजनेत राज्य व केंद्र शासनाचा हप्ता वाढल्याने सरकारच्या तिजोरीवर भर वाढला आणि शेतकऱ्यांना कमी परतावे मिळू लागले. याचा परिणाम झाला असा की शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांना अधिक फायदा झाला. त्यामुळे शासनाने 21 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विमा संदर्भात निर्णय घेऊन त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर 9 मे 2025 रोजी याचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. त्या शासन निर्णयामध्ये यंदाच्या 2025-26च्या खरीप व रब्बी हंगामासाठी ही नवीन पीक विमा योजना कार्यान्वित करण्याचे म्हटले आहे. आता पूर्वीप्रमाणेच भरावा लागणार पीक विमा प्रीमियम. यापूर्वी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकासाठी केवळ ₹1 पीक विमा प्रीमियम भरावा लागत होता. तो आता बंद झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच म्हणजे खरीप हंगामातील पिकांसाठी एकूण विमा रकमेच्या 2% व रब्बी हंगामासाठी 1.5% तर कापसासाठी आता 5% प्रीमियमचे दर राहणार आहे. परताव्याचे वगळण्यात आलेले निकष. परताव्यातून काही निकष देखील वगळण्यात आलेले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, हवामान आधारित लागू करण्यात आलेले निकष, तंत्रज्ञानावर आधारित निकष. परतावा कसा मिळणार? महसूल मंडळ निहाय तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन व पीक कापणी प्रयोग 50% या दोन्ही उत्पादनाच्या निकालांची सरासरी काढून परतावा निश्चित करण्यात येणार आहे. नवीन निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणाऱ्या परताव्यावर याचा थेट परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला असून आगामी काळात शेतकऱ्यांकडून पीक विमा भरण्यासाठी कसा प्रतिसाद मिळेल हे लवकरच कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.